सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण जाणून घेऊया दसऱ्याची कथा, परंपरा आणि महत्त्व. कथा. खूप वर्षांपूर्वी लंकेचा राजा रावण हा अतिशय विद्वान, सामर्थ्यवान आणि शिवभक्त होता. पण त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेकांना त्रास दिला. त्याने माता सीतेला अपहरण करून लंकेला आणले. भगवान श्रीराम, भाऊ लक्ष्मण, वानरराज हनुमान आणि वानर सेनेच्या मदतीने लंकेवर चाल करून गेले. 10 दिवस चाललेल्या युद्धात शेवटी आश्विन शुद्ध दशमीला श्रीरामांनी रावणाचा वध केला. हा दिवस होता सत्याच्या असत्यावर विजय मिळविण्याचा दिवस. म्हणूनच याला विजयादशमी किंवा दसरा म्हणतात. महत्त्व. दसऱ्याचा दिवस शुभ मानला जातो. या दिवशी शस्त्रांची पूजा केली जाते. शेतकरी आणि कारागीर आपली साधने पूजतात. शमीची पाने सोन्यास मान मानून लोक एकमेकांना देतात. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात केली तर ते यशस्वी होतं अशी श्रद्धा आहे. दसऱ्याचा खरा संदेश असा आहे की अहंकार कितीही मोठा असला तरी सत्य, धैर्य आणि चांगुलपणा यांच्या जोरावर त्यावर विजय मिळवता येतो. म्हणून या दसऱ्याला आपणही आपल्या जीवनातील वाईट सवयींवर, अडथळ्यांवर विजय मिळवूया आणि चांगुलपणाचा मार्ग स्वीकारूया. सर्वांना पुन्हा एकदा विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा.